So now we are going to discuss what are the types of instruction, classification of instruction of 8051. Instructions देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, आणि त्या instructions कशा करता यूज होतात त्यानुसार instructions are going to be classified. So first is data transfer instruction. If the instruction is used to transfer the data from one location to another location, then it is called as data transfer instruction. म्हणजे मला काही डेटा असेल. Okay, what is my data? Data may be my some say constants value. ओके, किंवा काही कंटेंट्स असतील ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर मूव्ह करायचे आहेत तर त्याच्याकरता जे इन्स्ट्रक्शन्स येतात. सो मुवमेंट, इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफर समथिंग फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन, एक जो डेटा असेल तुम्हाला ए लोकेशन पासून बी लोकेशनला जर मूव्ह करायचं असेल तर त्याला जे इन्स्ट्रक्शन यूज होतात त्याला म्हणतात डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. मग त्या इन्स्ट्रक्शन कुठले आहे? मूव्ह इन्स्ट्रक्शन आहे. ओके, जी डेटा मूव्ह एक्स आहे. इंटरनल मेमरी असेल तर मूव्ह, एक्सटर्नल मेमरी असेल तर मूव्ह एक्स, आणि दोन्ही मूव्ह सी, इंटरनल एक्सटर्नल मेमरी. सो बेसिकली वी आर गोइंग टू यूज दिस इन्स्ट्रक्शन ओनली. आपण त्यामधले एकच इन्स्ट्रक्शन यूज करणार आहे, मूव्ह. ओके, सो याच्यामध्ये काय, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स आर यूज टू ट्रान्सफर द डेटा फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. म्हणजे सपोज ही माझी मेमरी आहे. आता आपण बघितलं होतं मेमरी कशी असतं. मेमरी नॉर्मली तुमची असतं कपबोर्ड सारखी, ज्याच्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत आणि कंपार्टमेंट्स मध्ये वेगवेगळे स्लॉट्स आहेत. त्या स्लॉट मध्ये एक डेटा आहे. इथं सपोज माझा डेटा आहे आणि हा झाला माझा R0, आणि इथे एक रेजिस्टर आहे, सपोज ए रेजिस्टर आहे. या रेजिस्टर मध्ये व्हॅल्यू टाकलेली आहे मी, सपोज आहे माझी 07. ओके, 07 व्हॅल्यू आहे याच्यामध्ये, आणि ही व्हॅल्यू मला मूव्ह करायची आहे, मूव्ह R0, A. Okay, so I have to use this instruction. So what this instruction will do? This instruction will transfer. Okay, what the instruction will do? ही काय करेल, A ची जी व्हॅल्यू आहे ना, A मध्ये काय आता 07, तो 07 R0 ला मूव्ह करेल. सो मूव्ह R0, A. This instruction will transfer the content of accumulator to R0. Okay, म्हणजे R0 चे कंटेंट्स काय आहेत आता मग 07 होतील आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन. सो दिस इन्स्ट्रक्शन विल सिम्पली ट्रान्सफर द डेटा फ्रॉम वन मेमरी लोकेशन टू अनदर मेमरी लोकेशन, और फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. इज इट क्लिअर? जर तुम्हाला डेटा एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर पाठवायचा असेल तर कुठली इन्स्ट्रक्शन यूज करणार आपण? मूव्ह. ओके, आणि त्या इन्स्ट्रक्शनला काय म्हणतात? डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. आता दुसरी टाइप कुठली आहे डेटा इन्स्ट्रक्शनची? सो सेकंड टाइप इज अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन. इफ आय वॉन्ट टू परफॉर्म सर्टन ऑपरेशन, ऍडिशन, मला 2 नंबरची ऍडिशन करायची, ऍडिशन. ओके, सो आपण नॉर्मली ऍडिशन कशी करतो? 2 + 3 = 5. पण इन केस ऑफ कम्प्युटर, ओके, हे माझे काही मेमरी लोकेशन्स, या मेमरी लोकेशनला जो डेटा असेल, सपोज हा माझा R0 आहे. ओके, इथं काय झालंय R0, आणि हा तुमचा आहे अॅक्युमुलेटर. अॅक्युमुलेटर इज बेसिकली रेजिस्टर. ए जो आपण यूज करतोय ना, ए मीन्स फॉर युअर अॅक्युमुलेटर. अॅक्युमुलेटर इज द डिफॉल्ट रेजिस्टर विच इज यूज इन द मायक्रो कंट्रोलर 8051. हा झाला अॅक्युमुलेटर. आता या अॅक्युमुलेटर मध्ये माझा डेटा आहे. सपोज द डेटा इन द अॅक्युमुलेटर इज समथिंग से, याच्यामध्ये अॅक्युमुलेटर मध्ये 2 आहेत आणि R0 ला काय आहेत? 3 आहेत. ओके, सो माय इन्स्ट्रक्शन add A, R0. ओके, मी जर इन्स्ट्रक्शन लिहिली add A, R0, so what this instruction will do? It will add the content of A. A मध्ये जे काही व्हॅल्यू असेल ती कोणासोबत ऍड करेल? R0 सोबत. It will add the content of A with the content of R0. ओके, ए चे कंटेंट कोणासोबत तो ऍड करेल? R0 सोबत. ओके, मग इथं जो इन्स्ट्रक्शन आहे ही काय करेल? माझं 2 + 3 = 5. दिस इज माय अॅक्युमुलेटर कंटेंट अँड दिस इज द R0 कंटेंट. ओके, R0 मला ऍड नाही करत ते ए सोबत. यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दिस वन. इट डज नॉट ऍड R0 विथ ए. इट विल ऍड द कंटेंट, त्या लोकेशनवर जे काही असेल त्याला ते R0 सोबत आणि A च्या मधल्या सोबत ऍड करेल.
सपोज आता माझ्या ए मध्ये काय झालंय की ए चे कंटेंट चेंज झाले. सो आय हॅव चेंज द कंटेंट ऑफ ए. नाउ माय न्यू कंटेंट ऑफ ए मे बी 7. ओके, आता ए चे कंटेंट काय झालेत माझे 7. सो व्हॉट इज द आउटपुट? आता आउटपुट काय मिळेल मला? ऍड ए कॉमा R0 10. What is my output? 10, sir. 10. My output is 10 because it will add the content of the memory location R0 with the content of the accumulator. त्या दोघांची ऍडिशन करतो. मग ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्या सर्व कुठल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत तुमच्या? अर्थमॅटिक. ओके, सो दीज इन्स्ट्रक्शन्स आर कॉल्ड एज अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन्स. डेटा ट्रान्सफर मध्ये काय? मुवमेंट. ओके, याच्यामध्ये अर्थमॅटिक म्हणजे ऍडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, मॉड्युलस असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार? तुमच्या अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन्स मध्ये. त्यानंतर लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहेत. लॉजिकल इन्स्ट्रक्शन वी ऑलरेडी स्टडीड द लॉजिकल गेट्स. आपण लॉजिक गेट्स स्टडी केलेले आहेत. व्हॉट आर द वेरियस लॉजिक गेट्स? वी हॅव स्टडीड द लॉजिक गेट्स. And or not. ओके, अँड ऑर नॉट, नॅन्ड वगैरे जे गेट्स आहेत ते लॉजिक गेट्स आहेत. तर लॉजिकल इन्स्ट्रक्शन काय करता? अँड ऑपरेशन जर करायचं असेल मला, ऑर करायचं असेल, नॉट करायचं असेल, सो फॉर दॅट इन्स्ट्रक्शन वॉट एव्हर द if you for this purpose whatever the instructions I have to use, that is called as logical instruction. And karta, this is AND logic. ANL stand for your AND logic. ANL stand for your AND logic. ORL stand for your OR logic. Okay, so these are the most commonly used through instructions. ANL, ORL वगैरे. मग हे काय करतील? एंडिंग करतील. What is meant by ending? Suppose we want to just take one example of this one. माझा आता accumulator आहे. ओके, आता दिस इज माय रेजिस्टर, वन रेजिस्टर R0 जे असेल ना किंवा असं डायरेक्ट डेटा आहे. ओके, सो अँड दिस इज पॉसिबल. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ऍड्रेसिंग मोड्स. ओके, तो त्या ऍड्रेसिंग मोड मध्ये पण हे करू शकतो किंवा आपण याच्यामध्ये पण. या रेजिस्टर मध्ये आहे ना 01010101 अशा काही आहेत. ऍक्युम्युलेटर मध्ये जो डेटा आहे तो काय आहे? 00001111. आता ANL A,R0 ही जेव्हा मी इन्स्ट्रक्शन लिहिल तेव्हा तो काय करेल? ऍक्युम्युलेटरचा जो कंटेंट आहे 00001111, दिस इज गोइंग टू बी एंडेड. दिस इज गोइंग टू बी एंडेड विथ 01010101. इट इज गोइंग टू बी एंडेड विथ 1. ओके, नाउ व्हॉट इज द अँड लॉजिक? तुम्हाला आउटपुट केव्हा मिळतं अँड लॉजिकला? वेन बोथ इनपुट्स आर हाय. ओके, जेव्हा इनपुट्स हाय असतात मग याचा आउटपुट काय मिळेल? 111 मीन्स 1, 10 मीन्स 0, 1 0 0 0 0 0. So this is your output. Okay, so ANL logical instruction will do the ANDing operation, ORing operation between the content of your accumulator and the content of register or the content of that data. Okay, so it is the immediate addressing mode. So here I am directly giving the numbers over here. Is it clear? लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स काय करतात ते लक्षात आलंय? Yes. ओके, और डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन काय करतात? डेटाला मूव्ह करतात. अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन केव्हा यूज करतो? जेव्हा आपण ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करायचं असेल तर अर्थमॅटिक. लॉजिकल इन्स्ट्रक्शन केव्हा यूज करू आपण? अँड लॉजिक, ऑर लॉजिक वगैरे जर करायचं असेल तर लॉजिकल इन्स्ट्रक्शन. आता एक्झाम्पल जर द्यायचं झालं ना तर मी एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला. सपोज तुमच्याकडे एक बाईक आहे. ओके, तुमच्याकडे बाईक आहे. आता या बाईक मध्ये मला सेफ्टी फीचर्स ऍड करायचे. मग सेफ्टी फीचर मध्ये काय? नॉर्मली जी बाईक असतं ना, ओके, त्या बाईकला साईड स्टँड असतं आणि साईड स्टँड मुळे बऱ्यापैकी ऍक्सिडेंट होतात. साईड स्टँड जर खालच्या साईडला असेल तर ते कुठेतरी दगडाला अडकेल आणि ऍक्सिडेंट होतं. ओके, सो मला काय करायचं की जेव्हा साईड स्टँडची पोझिशन अप असेल म्हणजे साईड स्टँड वरच्या साईडला असेल आणि गाडीला आपण हे केलेलं असेल, की लावलेली असेल. ओके, म्हणजे गाडीला आपण की लावलेली आहे आणि साईड स्टँडची पोझिशन वर आहे. ओके, तरच माझी गाडी ऑन व्हायला पाहिजे, अदरवाइज इट शुड नॉट ऑन. किंवा मग आर यू गेटिंग दिस कन्सेप्ट?
Yes, sir. माझी रिक्वायरमेंट लक्षात आली. तुमच्याकडे बाईक आहे, बाईक ऑन केव्हा व्हायला पाहिजे, तुमची जेव्हा साईड स्टँड वर केलेलं असेल आणि तुमच्या गाडीला चाबी लावलेली असेल तेव्हाच ती ऑन व्हायला पाहिजे, अदरवाईज इट शुड नॉट ऑन. सो व्हॉट आय हॅव टू डू, त्या केसमध्ये मला काय करावं लागेल? सो आय हॅव टू यूज अँड लॉजिक. ओके, तिथं मला अँड लॉजिक यूज करावं लागेल. वेन ओके दॅट युअर की इज वन अँड से साईड स्टँड जो असेल ना, तर साईड स्टँडला इथं आहे की नाही हे सेन्स करण्याकरता एक सेन्सर यूज करावा लागेल, लिमिट स्विच. ओके, हा साईड स्टँड इथं जर गेला तर लिमिट स्विच काय होईल, प्रेस होईल. ओके, सो लिमिट स्विच इज अ सेन्सर ऑफ इज अ टाइप ऑफ स्विच विच कॅन बी ऑपरेटेड. लिमिट स्विच केव्हा ऑपरेट होतो, जेव्हा त्याच्यावर प्रेशर दिलं जातं तेव्हा तो ऑपरेट होतो, अदरवाईज तो ऑपरेट होत नाही. जसं तुम्ही रेफ्रिजरेटर, तुमच्या घरी फ्रीज आहे, हॅव यू ऑब्झर्व द रेफ्रिजरेटर? Sir. काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? रेफ्रिजरेटर मध्ये एक लाईट असतो, लाईट बघितलाय तुम्ही रेफ्रिजरेटरचा? Yes, sir. तो 24 तास चालू असतो sir. का रे? No, sir. नाही, sir. मग तो ऑन ऑफ करतो आपण मॅन्युअली, No, sir. मग तो बंद कसा होतो? आपण दरवाजा क्लोज करतो का तेव्हा? आणि दरवाजा क्लोज झाला हे त्याला कसं कळतं लाईटला की आता आपल्याला बंद दरवाजाच्या व्हायचं? बाजूला एक switch असतं, sir. त्या स्विचला लिमिट स्विच म्हणतात. दरवाजाच्या बाजूला जो स्विच असतो ना, तुम्ही दरवाजा बंद केल्यानंतर तो स्विच प्रेस केला जातो, दॅट इज द लिमिट स्विच. ओके, म्हणजे जेव्हा प्रेशर अप्लाय होतं तेव्हा तो लिमिट स्विच प्रेस होतो. तसंच आपण काय करणार, साईड स्टँड आहे ना, ते साईड स्टँड वर केल्यानंतर तो लिमिट स्विच प्रेस होईल आणि लिमिट स्विच जर प्रेस झाला तरच माझं इग्निशन वर्क करेल. ओके, म्हणजे तुम्ही आजकाल ज्या बाईक्स असतात त्या नॉर्मली इग्निशन टाईप असतात, बटन स्टार्ट. तर आपण चाबी लावलेली आहे आणि साईड स्टँड वर आहे, तर दोन्ही गोष्टी जेव्हा सॅटिस्फाय होतील देन ओनली द इग्निशन सिस्टीम विल स्टार्ट. दिस इज कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ अँड लॉजिक. हे जर मला इम्प्लिमेंट करायचं असेल तर अँड लॉजिक यूज करू शकतो. नाव द कन्सेप्ट इज क्लिअर, लक्षात आलंय आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो? ओके, सो दिस इज ओनली वन अप्लिकेशन. ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये आहे ना सेफ्टी फीचर्स आणि अशा प्रकारच्या कारमध्ये तुम्हाला बरेच दिसतील. सीट बेल्ट आहे, सीट बेल्ट जर लावलेला असेल किंवा आणि डोअर क्लोज असतील तरच गाडी आपण स्टार्ट करू शकतो, किंवा डोअर जर ओपन असेल तर तुमचा लॅम्प ऑन असेल वगैरे, इट विल गिव्ह द इंडिकेशन्स ऑन द डॅशबोर्ड. सो सच टाइप ऑफ थिंग्स आर पॉसिबल. देन ब्रँच इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या ब्रँच इन्स्ट्रक्शन आहे. आता ब्रँच इन्स्ट्रक्शन म्हणजे कसं आहे, सपोज आय वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम वन लोकेशन हिअर टू हिअर. मला या लोकेशन पासनं हे माझं एक लोकेशन इथून इथं जायचंय. ओके, पण मध्येच मला काय करायचंय, मला जम्प करून हे माझं सी लोकेशन आहे आणि हा एक रस्ता आहे. दिस इज माय पाथ, बट आय वॉन्ट टू जम्प गो डायरेक्टली ओव्हर हिअर, सो आय हॅव टू जम्प. मला बी ला काय करावं लागेल, स्किप करावं लागेल. मग त्याकरता ज्या काही इन्स्ट्रक्शन्स होतात त्या कंडिशनल इन्स्ट्रक्शन असतात जिथे तुम्हाला जम्प करायचं असतं. सो दीज आर कॉल्ड एज द ब्रँच इन्स्ट्रक्शन अँड फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू यूज जम्प कमांड. ओके, म्हणजे त्याला आपण काय करतो, बायपास करतो, तिथून बायपास करून जातो. सो दॅट इज द जम्प इन्स्ट्रक्शन. दॅट इन्स्ट्रक्शन्स आर कॉल्ड एज नॉर्मली ब्रँच इन्स्ट्रक्शन. सो देअर इज शॉर्ट जम्प अँड लॉंग जम्प. ओके, त्याच्यामध्ये दोन टाईपचे जम्प्स. सो दॅट वी आर गोइंग टू डिस्कस लेटर ऑन. जम्प इन्स्ट्रक्शन मीन्स व्हॉट? सो for that purpose we are going to write down some simple likes. Suppose it is my program org0000h. नॉर्मली तुमचा मायक्रो कंट्रोलरचा जो प्रोग्राम असतो त्याची पहिली लाईन जी असते ना, फर्स्ट लाईन, ती काय असेल, ORG म्हणजे स्टार्ट, ऑर्गनाइज फ्रॉम दिस लोकेशन, ओरिजिन. ओके, ORG स्टँड्स फॉर ओरिजिन, ओरिजिन मीन्स स्टार्ट. आणि जी लास्ट लाईन असतं ना, दॅट लास्ट लाईन इज युअर एंड. शेवटची लाईन जी असतं ना ती एंड. आणि याच्यामध्ये तुमच्या काही जे लाईन्स असतील दॅट इज युअर प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स असतील त्यामध्ये. सपोज ही माझी इन्स्ट्रक्शन 1 आहे, मूव A,R0. ओके, देन मूव R1, #2. देन थर्ड इन्स्ट्रक्शन ॲट A,R1. ओके, देन फोर्थ इन्स्ट्रक्शन मूव P1, A. देन yes. सो इथून मला जर आता आहे ना माझी हीच इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर मला डायरेक्टली इथं जायचं असेल तर मला काय करावं लागेल, त्या इन्स्ट्रक्शनला, मधल्या इन्स्ट्रक्शनला स्किप करावं लागेल. सो आय हॅव टू यूज जम्प. आणि जम्प जिथे यूज करतो ना तिथं तुम्हाला लेबल द्यायचं असतं. ओके, सो यू नीड टू गिव्ह द लेबल. ओके, सो माय लेबल इज XYZ. सो आय एम गोइंग टू चूज शूट SJMP XYZ. So my control will now pass through this one. Okay,
म्हणजे त्या इन्स्ट्रक्शन मधल्या इन्स्ट्रक्शनला तो काय करेल, स्किप करेल आणि डायरेक्टली पुढच्या इन्स्ट्रक्शनवर जाईल. सो त्याच्याकरता तुम्हाला लेबल. सो बेसिकली जम्प इन्स्ट्रक्शन युजेस द लेबल. ओके, मग ते लेबल काय असेल, XYZ काही नाव देऊ शकता तुम्ही त्या लेबलला आणि त्याच्या पुढे इन्स्ट्रक्शन दिलेले असतील किंवा तुमचा प्रोग्राम असेल. सो अगेन instruction 1, instruction 2, instruction 3 like this one. Here instruction 0, instruction 12 like this one, something. Okay, and here you are using the command sjmp xyz. Okay, xyz is the address to which it will going to jump. So these are called as the branch instruction. These instructions we are going to just discuss in detail when you are going to write the programs. लक्षात आलंय, branch instruction केव्हा यूज करणार आपण? When you are going to use the branch instruction? ब्रँच इन्स्ट्रक्शन केव्हा यूज करणार आपण? अवंतिका, धनश्री, दिया, गायत्री अडाव, कल्याणी, अमित. जम्प करायचं असेल तेव्हा. जम्प करायचं म्हणजे एखादा पार्ट स्किप करून पुढे जायचं असेल. ओके, जसं आपण करतो ना, बुक रीड करायचं असेल मला, तर रीड करता करता आपण काय करतो, एखादा काही पेजेस स्किप करून पुढच्या पेजपर्यंत जातो. सो फॉर दॅट पर्पज यू आर गोइंग टू जम्प. सो जम्प जेव्हा करायचं असेल त्या टाइम आय एम गोइंग टू यूज द ब्रँच इन्स्ट्रक्शन. अँड लास्ट वन इज बिटवाइज इन्स्ट्रक्शन. शेवटच्या इन्स्ट्रक्शन कुठल्या आहेत तुमच्या? बिटवाइज. बिटवाइज मीन्स तुम्हाला पर्टिक्युलर एक मेमरी लोकेशनचं एक सिंगल बीट जर चेंज करायचं असेल, so at that time whatever the instruction you are going to use, these are called as the bitwise. Suppose this is my register. Now 8051 जो आहे ना मायक्रोकंट्रोलर, त्यामध्ये जे रेजिस्टर्स आहे, रेजिस्टर्स मीन्स युअर मेमरी लोकेशन. Okay, in which you are going to store certain data, memory location in which you are going to store certain data. So all the registers in 8051 are 8 bit. Okay, माझ्या जे 8051 मायक्रोकंट्रोलर आहे ना, या आर्किटेक्चर मध्ये सर्व रेजिस्टर काय आहेत, 8 बिटचे रेजिस्टर्स आहेत. मग 8 बिट म्हणजे काय, ते प्रत्येक रेजिस्टर मध्ये 8 कंपार्टमेंट आहे आणि प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये माझा 0 किंवा 1 व्हॅल्यू असेल. Okay, so it has 8 compartment and each compartment may store only one value, either it is 0 or it is 1. Okay, आणि ती पर्टिक्युलर बीट मला जर चेंज करायची आहे, आता सपोज हा माझा रेजिस्टर आहे, या रेजिस्टरची व्हॅल्यू मला चेंज करायची आहे, फक्त ही व्हॅल्यू जर चेंज करायची आहे मला. ओके, याची व्हॅल्यू सपोज x आहे. ओके, ती व्हॅल्यू मला 0 करायची आहे, तर माझी इन्स्ट्रक्शन कसे असेल? सो CLC ओके D0. ओके, CLC D0 किंवा SETB सेट बिट 1 D0. ओके, सेट बिट D0 केले ना, सेट बिट D0. सेट म्हणजे काय, इट विल मेक इट 1. सेट मीन्स 1 आणि CLR स्टँड फॉर क्लिअर बिट D0. CLR D0. ओके, म्हणजे काय करेल, इफ आय एम गोइंग टू राईट द कमांड CLR D0, या बीटची व्हॅल्यू 0 होईल. दिस व्हॅल्यू इज 0 and SETB D0 its value becomes 1 and these bits remains unaffected. यांच्या व्हॅल्यू चेंज होणार नाही, फक्त एक पर्टिक्युलर बीटची व्हॅल्यूज चेंज होईल, बाकीच्या व्हॅल्यूजला काहीच फरक पडणार नाही. सो दीज इन्स्ट्रक्शन्स आर कॉल्ड एज बिटवाइज. म्हणजे फक्त एक पर्टिक्युलर मेमरी लोकेशन जे आहे ना एक बीटचं, त्याची व्हॅल्यू जर चेंज करायची असेल तर आपण तिथे यूज करतो बिटवाइज इन्स्ट्रक्शन. आणि बिटवाइज इन्स्ट्रक्शन 4 ते 5च आहेत. पहिली इन्स्ट्रक्शन आहे तुमची सेट बीट, दुसरी क्लिअर बीट, तिसरी CPL बीट, कॉम्प्लिमेंट बीट. म्हणजे व्हॅल्यू 0 असेल तर 1 करेल, 1 असेल तर 0 करेल. दॅट इज द कॉम्प्लिमेंट बीट. दॅट इज नॉट लॉजिक दॅट we are going to use. Is it clear? Yes, sir. Yes, sir. आता सांगा आपण किती टाइपचे इन्स्ट्रक्शन्स बघितले? काय टाईप? Name that instructions. Data transfer. Okay, data transfer. दूसरा Arithmetic instruction. अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन मध्ये काय करतो आपण, केव्हा यूज करणार अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन्स? ऍड करायचं असेल तर. फक्त मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस वगैरे असेल तेव्हा अर्थमॅटिक. तिसरी इन्स्ट्रक्शन, तिसऱ्या टाइपचे इन्स्ट्रक्शन्स लॉजिकल. जेव्हा आपल्याला लॉजिक यूज करायचं असेल, अँड लॉजिक और लॉजिक यूज करायचं असेल. फोर्थ टाइप इन्स्ट्रक्शन
ब्रँच इन्स्ट्रक्शन, ब्रँच म्हणजे केव्हा यूज करणार, जेव्हा आपल्याला जम्प करायचं आहे, मधूनच प्रोग्रामच्या मधून पुढे जायचं असेल, मधला काही पार्ट स्किप करायचा आहे आणि पुढे जायचं असेल तेव्हा आपण ब्रँच इन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर इंस्ट्रक्शन. बीट वाईज, बीट वाईज म्हणजे केव्हा यूज करणार बीट वाईज, जेव्हा मला फक्त एक पर्टिक्युलर बीटची व्हॅल्यू, पर्टिक्युलर बीट म्हणजे 8 बीट असतात. एका रजिस्टर मध्ये किती बीट्स आहेत, मेमरी लोकेशनला 8 बीट आहेत. त्या 8 बीट पैकी फक्त एखादी बीट मला चेंज करायची असेल, सिंगल बीट आय वॉन्ट टू चेंज, देन आय हॅव टू गो फॉर बीट वाईज इन्स्ट्रक्शन. इज इट क्लिअर? बीट वाईज इन्स्ट्रक्शनला केव्हा यूज करणार आपण, जेव्हा एक पर्टिक्युलर बीटची व्हॅल्यू मला चेंज करायची आहे तेव्हाच मला बीट वाईज इन्स्ट्रक्शन यूज करायचे. ओके, मीन्स इट इज गो टू मायक्रो लेवल, एकदम खालच्या लेवलला. तो मायक्रो लेवल जे असतं ना, जिथे तुम्ही पूर्ण प्रोग्रामला हे नाही करू शकत, फक्त तुम्हाला आहे ना खूप जास्त कंट्रोल पाहिजे असेल, ॲट दॅट टाइम यू कॅन गो फॉर द बीट वाईज विदाउट अफेक्टिंग द अदर. बाकीचे मेमरी लोकेशनला तुम्हाला हात लावायचा आणि त्याला चेंज करायचं नाही. पर्टिक्युलर एक मेमरी लोकेशन चेंज करायचं असेल तर बीट वाईज इन्स्ट्रक्शन. नॉर्मली वी हॅव द PSW रजिस्टर, त्याच्यामध्ये आपण बीट वाईज इन्स्ट्रक्शन यूज करतो. टीमॉड रजिस्टर, SFR जे आहेत ना, आता याच्यामध्ये 8051 मध्ये SFR आहेत. SFR स्टँड्स फॉर, हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो इन केस ऑफ युअर से विच वन ऑब्जेक्टिव्ह. सो इट इज कॉल्ड एज द स्पेशल फंक्शन रेजिस्टर, स्पेशल फंक्शन रेजिस्टर. SFR जे आहेत ते कोणते झाले, स्पेशल फंक्शन. मग त्यामध्ये भरपूर आहेत. मग तुमचा PCON आपण बघितला होता, पॉवर कंट्रोल रेजिस्टर, PSW रेजिस्टर, ओके, देन TCON रेजिस्टर, okay, TMOD register. So these are various special function registers, okay, that we are going to discuss later in this chapter. आता what is an addressing mode? आता आपण बघितले इन्स्ट्रक्शन्स, टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपण बघितले, पण आता ते इन्स्ट्रक्शन्स मध्ये प्रत्येक इन्स्ट्रक्शनला ऍड्रेस कसं करायचं, एकच इन्स्ट्रक्शन आहे ना, वेगवेगळ्या टाइपने आपल्याला देता येतं. देर आर डिफरंट वेज टू गिव्ह वन इन्स्ट्रक्शन. ओके, मग आता ऍड्रेसिंग मोड इज अ वे टू ऍड्रेस अँड ऑपरेंड. ओके, ऍड्रेसिंग मोड काय, की आपण कसं त्या ऑपरेंडला ऍड्रेस करतो. ऑपरेंड मीन्स द डेटा वी आर ऑपरेटिंग अपॉन, इन मोस्ट केसेस सोर्स डेटा. ओके, ऑपरेंड म्हणजे काय, ऑपरेंड इज नथिंग बट द डेटा ज्याला आपण ऑपरेट करणार आहे, ज्याच्यावर आपण काही फंक्शन्स परफॉर्म करणार आहे, आणि तो मोस्टली काय असतो, सोर्स डेटा असणार आहे. इट कॅन बी डायरेक्ट ऍड्रेस ऑफ द मेमरी. आता तो काय असू शकतो, जो डेटा आहे ना, बेसिकली डेटा इज लोकेटेड ऑन मेमरी, so that may be a direct address of memory, or it can be a register name, or it can be a numerical data. Okay, तो तुमचा डेटा काय असू शकतो, एखाद्या मेमरीचं लोकेशन असू शकतं, किंवा ते रेजिस्टरचं नाव असू शकतं, किंवा न्यूमेरिकल डेटा असू शकतो. सो इट विल बी एक्सप्लेन विथ द सिंपल डेटा मूव्ह इन्स्ट्रक्शन ऑफ 8051. वी हॅव डिस्कस द मेमरी ऑर्गनायझेशन. सो 8051 मध्ये जी मेमरी आहे, सो इन केस ऑफ माय 8051 वी हॅव द मेमरी, RAM memory as well as ROM memory. So in case of this one, the memory is organized in such a manner. So it has certain type of compartments. In these compartments, you are going to store certain data. Okay. मग या मेमरीला नाव पण दिलेले आहेत, R0, R1, R2, R3 असेल, किंवा काही रेजिस्टर्स आहेत, अक्युमुलेटर असेल, B रेजिस्टर असेल. ओके, TMOD रेजिस्टर आहे, TCON रेजिस्टर्स आहेत, हे त्यांचे नावं पण आहेत. एक तर आपण डेटाला डायरेक्टली त्याच्या नावाने घेऊ शकतो, किंवा त्या मेमरी लोकेशनवरने घेऊ शकतो, किंवा we can just directly give the data. आणि डायरेक्ट जर घ्यायचं असेल तर आपण हॅश. मग विथ दिस देर आर डिफरंट ऍड्रेसिंग मोड. या बेसवर आहे ना जवळपास 5 टाइपचे मेन ऍड्रेसिंग मोड्स आहेत. देर आर 7 ऍड्रेसिंग मोड, बट वी आर गोइंग टू डिस्कस द 5 मेजर ऍड्रेसिंग मोड्स. द फर्स्ट वन इज नाव, ते बघूया आपण. सो बेसिकली मूव A, #6AH. हिअर डेटा 6A इज ऑपरेंड. ओके, आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे, ही इन्स्ट्रक्शन काय आहे, मूव A, #6AH. आता whenever the hash sign comes, hash means it is number. Hash नंतर जे काही येणार आहे ना, तो तुमचा डायरेक्ट नंबर आहे. ओके, तो काय डायरेक्टली नंबर, तो ऍड्रेस वगैरे नाहीये, इट इज अ नंबर, इमिजिएट डेटा. सो मूव A, #6AH. हिअर 6A इज द ऑपरेंड. 6A काय झालं, तुमचा ऑपरेंड झाला, डेटा, ऑफन नोन एज द सोर्स डेटा. व्हेन दिस इन्स्ट्रक्शन गेट एक्झिक्युटेड, 6AH will move into the accumulator. ओके, ही इन्स्ट्रक्शन जेव्हा एक्झिक्यूट होईल ना, तेव्हा accumulator मध्ये जो डेटा जाईल तो काय असेल, 6AH. ओके, सो नाउ व्हॉट इज 6AH?
So 6a means what? We know that a means what? 0 1 0 1 0. Okay, a म्हणजे काय? This is 1 2 4 8. a means 10. Okay, a ची व्हॅल्यू किती आहे तुमची? 10 आहे. Okay, we have discussed the hexadecimal number system. Hexadecimal number system मध्ये जे आपले नंबर्स आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 नंतर काय येतं? 10. 10 ला आपण काय लिहितो? a. ओके, सो a व्हॅल्यू इज 1010 आणि 6 ची व्हॅल्यू काय असणार आहे? सो माय डेटा हियर 6a means 0 1 1 0 1 0 1 0. So this is my data. Okay, so when this instruction get executed in the accumulator मध्ये आधी आपल्याला काय होतं ते माहिती नाही. ओके, पण ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर accumulatorचा जो डेटा असेल ना, that becomes this one. Okay, this is my accumulator. So when this instruction executed, this 6ah will go into the accumulator. What is 6ah? 6ah stands आणि बायनरी मध्ये 6ah कसं असणार आहे? 0 1 1 0. This is 6 and this is 0 1 0 1 0. This is a. Okay, आणि ते कसं करता आपण we discussed already in the last lecture. Okay, is it clear? Is it clear? Yes, sir. Okay. So when this instruction get executed, move a comma hash 6. Okay, तर जो डेटा असेल ना तो accumulator मध्ये मूव होईल. And accumulator, all the registers are 8-bit registers. मग त्याच्या बीटच्या व्हॅल्यूज त्याप्रमाणे चेंज होतील. So based on this, there are different types of addressing mode. The first immediate addressing mode. पहिला addressing mode कुठला आहे तुमचा? We are going to go step by step. ठीक आहे. Register addressing mode. मग त्याच्यामध्ये काय? Register addressing mode. Register addressing mode means what? I will transfer the data from that particular register. Okay, suppose माझा हा R7 register आहे. This is my R7 register. Okay, आता R7 register, this is your register. RAM लोकेशन आहे तुमचं 128 बाइटचं, त्याच्यामध्ये R7 register. R7 register मध्ये डेटा आहे 1 2 3 4 5 6 7. This is the data in the R7 register. When my instruction get executed, move a comma R7. Okay, so R7 does not move into the accumulator. जो accumulator आहे इथे accumulator आहे. Okay, this is my accumulator. Okay, this is my accumulator. So when this instruction get executed, whatever the content of the memory location R7. Okay, so in register addressing mode मध्ये काय? त्या रेजिस्टर वर जी व्हॅल्यू स्टोअर केलेली असेल ती व्हॅल्यू आहे ना accumulator मध्ये मूव होईल. That value will move into the accumulator. Okay, so this is my source. R7 is source. A is destination. Okay, and function. Which operation is going to perform? Movement operation is going to perform. So this instruction will transfer the content of the source on the destination. Okay, so on the destination I have 1 1 0 1 1 0 1 0. Okay, ही instruction execute झाल्यानंतर accumulator मध्ये काय मिळेल मला? 1 1 0. म्हणजे जे माझा R7 वर होतं ती R7 ची व्हॅल्यू कुठे जाईल आता? accumulator मध्ये. So this is called as the register. म्हणजे यामध्ये आपण डेटा ट्रान्सफर करण्याकरता रेजिस्टरचं नाव यूज करतो. We are going to use the name of the register and we have 8 register. मग यामध्ये you can use the register R0 to R7, R0, R1, dash 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 up to R7. We have only 8 register and your counting will start with 0. So addressing mode मध्ये this can be written, this instruction is written. You can write the instruction like this one. Move a comma R0, move a comma R1. Okay, R2, R3, R4, move a comma R7. Okay, this is, or you can write, or it may be move R0 comma A. It may be move or it may be move R7 comma A. Okay, so is it clear? तुम्ही R0 पासून R7 पर्यंत कुठली व्हॅल्यू यूज करू शकता. So generalized format for register addressing mode is move a comma Ri, where I is equal to 0 to 7.
ओके, सो दिस इज द जनरलाइज फॉर्म्युला. मी जनरलाइज इन्स्ट्रक्शन जर दिले याचे, सो इट इज मूव ए कॉमा आर आय, आणि आय ची व्हॅल्यू जी आहे ती 0 पासून 7 पर्यंत काही असू शकेल, किंवा मूव आर आय कॉमा ए, सो इट्स व्हॅल्यू मे बी एनिथिंग. ओके, बट आता याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. यू नीड टू जस्ट रिमेंबर वन थिंग हियर. दिस इज इनव्हॅलिड इन्स्ट्रक्शन, मूव R0, R1. ही इन्स्ट्रक्शन होत नाही. रेजिस्टर टू रेजिस्टर डेटा ट्रान्सफर इज नॉट पॉसिबल. Register to register data transfer is not possible. We cannot directly transfer the content of R1 register into R0 or R0 register into R1. For that purpose, we need to transfer it to first move A comma R1 आणि then move R0 comma A. म्हणजे हे तुम्हाला पॉसिबल नाही. तुम्ही डायरेक्टली एका रजिस्टर मधून दुसऱ्या रजिस्टर मध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करू शकत नाही. ते जर करायचं असेल तुम्हाला त्या कंटेंट आधी डेस्टिनेशनचे अक्युमुलेटर मध्ये घ्यावं लागतील, आणि अक्युमुलेटरचे सोर्स ते अक्युमुलेटर आणि सोर्स अक्युमुलेटर टू डेस्टिनेशन. ओके, सो इज इट क्लियर? दिस इज कॉमनली आस्क्ड क्वेश्चन इन द ओरल और एग्जाम. ओके, हा क्वेश्चन बऱ्यापैकी विचारला जातो. रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये मूव रेजिस्टर टू रेजिस्टर आपण डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतो का, आणि का नाही करू शकत. सो बेसिकली इट वॉज नॉट गिवन. म्हणजे आर्किटेक्चरच असं बनवलेलं आहे त्याचं की त्याच्यात आपल्याला पॉसिबल नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर अक्युमुलेटर मधनं तुम्ही ट्रान्सफर करू शकता, बट वी कॅनॉट डायरेक्टली ट्रान्सफर द डेटा फ्रॉम रेजिस्टर टू रेजिस्टर. ओके, देन दिस इज वन ऍड्रेसिंग मोड. सेकंड इज डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. आता याच्यामध्ये काय, डायरेक्ट ऍड्रेसिंग मूव ए कॉमा 54. मग 54 मेमरी लोकेशनला जो काही डेटा असेल तो डायरेक्टली मी मूव्ह करू शकतो. मूव ए कॉमा 54. आता ही माझी मेमरी आहे. दिस इज माय रॅम मेमरी. आता रेजिस्टर बँक्स तर किती आहे माहिती आहे का तुम्हाला? रेजिस्टर बँक फक्त 4च आहेत. R0, R1, R2, R3. R0, ओके, दिस इज R1, R2 अँड R3. आणि प्रत्येक रेजिस्टर बँक मध्ये R0 to R7 रेजिस्टर्स आहेत. मग हे लिमिटेड आहे. पण याच्या पुढचे जर मेमरी ऍड्रेस मला ऍक्सेस करायचे असतील तर त्याचा ऍड्रेस द्यावा लागेल. सपोज 54 आहे, इथं 100 आहे, इथं काय असेल 120 असेल, काय जो ऍड्रेस असेल, तर त्याकरता मला काय करायचंय, I need to directly give the address. So on this address, XX data is there. Okay. So with this instruction, move A comma 54. Okay. Move A comma 54. तर तुमचा accumulator मध्ये 54 जाणार नाही. Accumulator मध्ये काय डेटा येईल, XX. Okay. So this 54 represent your memory location. Direct addressing mode मध्ये तुम्हाला काय रिप्रेझेंट करता, you will move the data from that particular memory location into the accumulator, or from accumulator to the particular memory location. Okay, so it does not transfer 54. It will transfer the content of the memory location 54 into the accumulator. This instruction, move A comma 54, will transfer the content of the memory location 54 into the accumulator. Is it clear? लक्षात येते? Yes, sir. थोडंफार तुम्हाला लगेच क्लिअर होणार नाही, बट ट्राय टू जस्ट अंडरस्टँड. आता इथं एक परत चेंज दिसेल तुम्हाला, इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. ओके, याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं, मूव ए कॉमा #45. आता इथं काय करेल, सो दिस इज माय मेमरी लोकेशन. ओके, हे झालं मेमरी लोकेशन, पण इथं साईन आलेली आहे हॅश. आता या दोघांमध्ये काय फरक आहे, मूव ए कॉमा 54. ओके, हा काय करतो, या 54 मेमरी लोकेशन, दिस इज माय 54 मेमरी लोकेशन, and on this 54 memory location, whatever the data which is available, that is going to be transferred into the accumulator. हा डेटा accumulator मध्ये जाईल. This is my direct addressing mode. आता याच्यात समोर जर मी आहे ना हॅश साइन लावली, so what is the change? So when there is a hash sign, the hash sign represent it is the number. It is not memory location. जेव्हा त्या नंबरच्या समोर हॅश साइन असतं तेव्हा तो काय कॉन्स्टंट व्हॅल्यू येते, ते मेमरी लोकेशन नाहीये. तर त्या केसमध्ये ए मध्ये काय जाणार आहे 54. ओके, हॅव यू गॉट द डिफरन्स बिटवीन दिस टू ऍड्रेसिंग मोड? जेव्हा हॅश साइन असेल ना तेव्हा तो नंबर आहे, आणि हॅश नसेल तर ते काय आहे मेमरी लोकेशन आहे. इज इट क्लिअर? ओके,
दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपण प्रोग्रामिंग करताना एक जरी तुमचं हे चुकलं, म्हणजे जिथं तुम्हाला 45H करायचं होतं तिथं तुम्ही #45H केलं तर तुमचा पूर्ण प्रोग्रामचा आउटपुट चेंज होऊन जाईल. रिमेंबर. ओके, एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी तुम्हाला. ओके, आता सपोज माझा एक इन्स्ट्रक्शन आहे, हा माझा मेमरी लोकेशन आहे 45H. ओके, आता या मेमरी लोकेशन 45H वर आहे ना एक डेटा आहे 00110011. ओके, हा डेटा आहे आणि मी एक इन्स्ट्रक्शन लिहिली, माझ्या प्रोग्राम मध्ये तो डेटा मला बोलवायचा आहे. सो आय हॅव रिटन द इन्स्ट्रक्शन 45. So in that case, when this instruction is executed, at that time the accumulator, after instruction is executed, the accumulator consists of 0011 0011. Is it clear? हे लक्षात आलंय? Yes, sir. ओके, म्हणजे 45 मेमरी लोकेशन वरचा जो काही डेटा होता तो accumulator मध्ये येऊन जाईल. आता हीच इन्स्ट्रक्शन लिहिताना माझ्याच्याने चूक झाली. ओके, बाय मिस्टेक मी काय केलंय की आता लिहिताना एक मिस्टेक झाली. ऍज अ ह्युमन बिंग देअर मे बी मिस्टेक, पॉसिबिलिटी इज देअर. A,#45 लिहिलं. ओके, तर आता #45 लिहिलंय तुम्ही, तुमच्या 45 मेमरी लोकेशनला डेटा पण आहे, पण #45 चं मिनिंग वेगळं आहे. हॅश काय करतो, हॅश विल रिप्रेझेंट दॅट इट इज अ नंबर, इट इज नॉट अ मेमरी लोकेशन, इट इज अ नंबर. आणि 45 चा जो असेल ना माझा 4 आणि 5, मग 4 चा काय आहे 0 आणि 5 चा काय असेल 0. ओके, सो इन माय अक्युमुलेटर माय व्हॅल्यू इज 01000101. ओके, म्हणजे कंटेंट अक्युमुलेटरचे टोटल चेंज झाले आणि ते चेंज झाल्यामुळे तुमचा पुढचा प्रोग्राम पूर्ण चेंज होऊन जाईल. युअर आउटपुट विल टोटली डिफरंट. ओके, सो व्हेन यू आर गोइंग टू राईट द प्रोग्राम यू शुड बी व्हेरी केअरफुल, बिकॉज युअर सिंगल मिस्टेक मे कॉज डिझास्टर ऑल्सो. तुमची एक छोटीशी चूक आहे ना खूप मोठा ऍक्सिडेंट किंवा डिझास्टर पण हे करू शकतो. ओके, सो इट सीम्स टू बी सिम्पल बट इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू नीड टू प्रॉपरली राईट ऑल दिस थिंग. खूप सोपी आहे समजण्याकरता, दिसायला पण सोपी वाटतं, बट इट रिक्वायर careful handling and where you should be very careful when you are going to write the program, because a simple mistake तुमचा प्रोग्रामला totally change करू शकतो. Okay, so now is it clear right now? काय फरक आहे दोन इन्स्ट्रक्शन मध्ये? इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण डायरेक्ट डेटा ट्रान्सफर करतो आणि डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये त्या रेजिस्टरवर किंवा त्या मेमरी लोकेशनवर जे कंटेंट असतील ते आपण ट्रान्सफर करतो. रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण रेजिस्टरचं नाव यूज करतो, R0 R1 R2 R3 वगैरे काय असेल अप टू R7. आफ्टर दॅट नेक्स्ट ऍड्रेसिंग मोड इज युअर रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. दुसरा कुठला आहे तुमचा रेजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. इन दॅट व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड अँड रेजिस्टर इनडायरेक्ट. सो रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये तुम्हाला कुठलीच साईन नाहीये, कॉमा नंतर डायरेक्ट रेजिस्टरचं नाव आहे आणि इथं तुम्हाला साईन दिलेली आहे. ओके, सो दिस इज माय रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड A,R7 आणि दुसरा आहे रेजिस्टर इनडायरेक्ट मूव A,@R0. ओके, सो रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये जी सो हिअर आय कॅन राईट मूव A,RI आणि I ची व्हॅल्यू किती असेल 0 to 7. आणि या केस मध्ये जी आहे, सो हिअर इफ इट इज माय मूव A,RI, so here the value of I is either 0 or 1. ओके, इनडायरेक्ट रेजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये फक्त दोनच रेजिस्टर यूज करता येतात, R0 किंवा R1. वी कॅन यूज ओनली टू रेजिस्टर, R0 or R1, and these register act as a pointer. ओके, आता या केस मध्ये काय होतं, हे माझं मेमरी लोकेशन आहे R7. या R7 ला जो डेटा असेल तो अक्युमुलेटर मध्ये मूव्ह होतो. दिस डेटा विल मूव्ह टू द अक्युमुलेटर. बट इन केस ऑफ दिस वन व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन. ओके, या केस मध्ये काय होतं की हे माझं मेमरी लोकेशन आहे R0. ओके, दिस इज माय R0. या R0 मेमरी लोकेशनला XX काहीतरी लिहिलेलं आहे. ओके, और इट मे बी सम नंबर वॉज देअर. ओके, सो वेन दिस इन्स्ट्रक्शन, आणि हा माझा अक्युमुलेटर आहे, तर अक्युमुलेटर मध्ये XX नाही मूव्ह होणार. XX इज द मेमरी ऍड्रेस ऍट विच द डेटा इज स्टोर्ड. हा XX. ओके, हा जो मेमरी ऍड्रेस आहे
त्या मेमरी ऍड्रेसवर जे काही स्टोअर असेल 0011 तो डेटा मूव्ह होईल 0011. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द इनडायरेक्ट register indirect addressing mode. It will not directly transfer the content of the register R0. It will transfer the content of the register or memory location which is pointed out by the R0. Is it clear? Register indirect addressing mode मध्ये काय होतं की त्या R0 किंवा R1 वरचे कंटेंट ट्रान्सफर नाही होत. R1 आणि R0 मध्ये काय असतं की मेमरी लोकेशन असतं, पॉइंटर आहे. R0 R1 ऍक्ट ॲज अ पॉइंटर आणि त्या पॉइंटर जे मेमरी लोकेशन शो करेल त्या लोकेशनवर जे काही कंटेंट्स अवेलेबल असतील ते तो ट्रान्सफर करेल. ओके, सो दिस मेमरी लोकेशन विल ट्रान्सफर द कंटेंट ऑफ द मेमरी लोकेशन विच इज पॉइंटेड बाय, रिमेंबर दिस वर्ड, विच इज पॉइंटेड बाय द रजिस्टर R0 or R1. Okay, so that is the basic difference between your this addressing mode. And the last addressing mode is index addressing mode. आता index addressing mode मध्ये काय, index addressing mode is rarely used. आपण जास्त यूज करत नाही. लुकअप टेबल वगैरे जे असतात ना त्या कन्सेप्ट करता यूज होतो. सो इट मे बी यूज इंटरनल मेमरी एज वेल एज एक्सटर्नल मेमरी. ओके, आणि दोन्ही याच्यामध्ये जाऊ शकतो तो. आणि त्याच्यामध्ये दोनच इन्स्ट्रक्शन आहेत, मूव A comma move A comma @ A plus DPTR. So DPTR means your data pointer. DPTR म्हणजे काय, तुमचा डेटा पॉइंटर आहे. पॉइंटर काय करतो, एखाद्या डेटाला शो करतो. ओके, जस्ट लाईक वी आर गोइंग टू यूज द इंडेक्स फिंगर. आपण इंडेक्स फिंगर यूज करतो ना, एखादी गोष्ट तुम्हाला जर दाखवायची असेल तर तुम्ही त्याच्याकडे बोर्ड दाखवता की ती गोष्ट आहे. ओके, सो इन द सेम मॅनर इफ आय वॉन्ट टू पॉइंट समवन, then I have to use the pointer, data pointer. If I want to use point some memory location, then I have to use that data pointer over there. That will show me that particular memory location. Okay, so what this it will do. So यामध्ये काय होतं ते आपण बघूया. So in this addressing mode, what is going to be happen? The content of accumulator is going to be added with the content of data pointer. Suppose accumulator मध्ये व्हॅल्यू आहे 2. Okay, assume my accumulator consists of 2. And data pointer consists of DPTR consists of 1000. Okay, so what it will do, it will first add these two. It will add, म्हणजे यामध्ये पहिले काय होणार आहे, 2 ची ऍडिशन होणार आहे 1000 सोबत. So 2 plus 1000, so it is what, 1002. Okay, and what is going to be stored at that memory location 1002. हे माझं 1000 होतं मेमरी लोकेशन, हे झालं 1002. या मेमरी लोकेशनला जी काय व्हॅल्यू स्टोअर असेल XXYY, ती व्हॅल्यू तो कशामध्ये मूव्ह करेल, अॅक्युम्युलेटर मध्ये. सो दॅट इज गोइंग टू बी हॅपन इन द इंडेक्स ऍड्रेसिंग मोड. ओके, लक्षात येत आहे थोडंफार? ओके, जी साऊंडची पिच होती ती खूप कमी होती. यस, त्याच्यामुळे असं वाटतंय की तुम्हाला कळालेलं नाही. सर, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण डायरेक्ट ट्रान्सफर का नाही करत? डायरेक्ट ट्रान्सफरचं आहे ना, ऍक्च्युअली जे आर्किटेक्चर बनवलेलं आहे ना, त्या आर्किटेक्चर आता ट्रान्सफर डेटा होतो. डेटा ट्रान्सफर होतो म्हणजे कशा कमी होतोय, त्याच्यामध्ये वायर्स वगैरे असतात, मुवमेंट असतं. ओके, सपोज मला एखाद्या गोष्टीला आपण सपोज मला कोपरगाववरनं शिर्डीला जायचं असेल तर रस्ता बनवलेला आहे, त्या रोडवरनच मी जाऊ शकतो. ओके, किंवा मग मला कोपरगाववरनं पुण्याला जायचं असेल तर ट्रेनच्या ट्रॅक्स असतील, रोड असेल, त्याच्यावर. तसंच हे काय असतं की काही जे आपण आर्किटेक्चर बनवतो, ते आर्किटेक्चर बनवताना तुम्हाला त्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर होण्याकरता, डेटा ट्रान्सफर होतो म्हणजे काय होतो, डेटा मूव्ह होतो. आणि डेटा मूव्ह होतो म्हणजे काय होणार आहे, त्याला लाईन्स लागणार आहे, वायर्स असतात, त्या वायर्स तुम्हाला मूव्ह करतात. सो बेसिकली सिंपल एक्झाम्पल जर बघितलं आपण तर हे माझं लोकेशन आहे R0. ओके, आता या R0 ला आहे ना A सोबत कनेक्ट करण्याकरता त्यांनी वायर्स टाकलेले असतील याच्यामध्ये. तर ते आर्किटेक्चर जेव्हा डिझाईन केलं जातं ना, तेव्हा त्यांनी ते जे बनवलेले आहेत, तेव्हा त्यांनी जे कंडिशन्स दिलेले आहेत, त्या कंडिशन नुसार तुम्ही R0 चा डेटा A मध्ये पाठवू शकता. मग त्यांनी A ला आहे ना R1 सोबत पण कनेक्ट केलेलं आहे. मग तुम्हाला पण त्याच्यामध्ये डायरेक्ट R1 आणि A सोबत R0 सोबत कनेक्शन नाहीये. देयर इज नो डायरेक्ट कनेक्शन बिटवीन R0 अँड R1. ओके, सो सच थिंग्स आर गोइंग टू बी पॉसिबल अँड दिस थिंग्स यू नीड टू डू ॲट द टाइम ऑफ डिझायनिंग. दिस इज नॉट अवर पार्ट. आता हे मायक्रो कंट्रोलर ऑलरेडी डिझाईन झालेले आहेत, त्यांनी त्यांचं प्रोग्रामिंग वगैरे सगळं म्हणजे हार्डवेअर जे आहे ना, हार्डवेअर ऑलरेडी डिझाईन.
आणि त्यांची ते कसं वापरायचं त्याचं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आपण काय करतोय की ते जे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे ते इन्स्ट्रक्शन मॅन्युअल यूज करून वी आर गोइंग टू यूज दॅट पर्टिक्युलर हार्डवेअर टू सॅटिस्फाय माय रिक्वायरमेंट. ओके, सो मुवमेंट करण्याकरता तुम्हाला काय लागतंय, रोड लागतोय. ओके, तसंच इथं डेटाची मुवमेंट करण्याकरता तुम्हाला काय लागणार आहेत, वायर्स किंवा इथं काय असतात, ट्रॅक्स. ओके, ह्या ट्रॅक जर असतील तरच तुमचा डेटा त्याच्यावरनं मूव्ह होऊ शकतो ना. आणि जर तिथं ट्रॅकच नाहीये, आता सपोज इथं मी एक लॅम्प लावलेला आहे. इन केस ऑफ इलेक्ट्रिकल वी आर गोइंग टू डिस्कस दिस कन्सेप्ट. ओके, इथे मी एक लॅम्प लावलेला आहे. सॉरी, दिस इज फॅन 1. इथे एक फॅन आहे आणि इथे एक लॅम्प आहे. ओके, आता या फॅनला आहे ना मी इथे एक स्विच कनेक्ट केलेला आहे. हा माझा स्विच आहे आणि हा न्यूट्रल आहे. ही न्यूट्रल आली आणि हे फॅनला गेली. हा फेज वायर आहे आणि हा न्यूट्रल आहे. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, एक न्यूट्रल आणून इथं पण दिलेलं आहे. आता लॅम्प लागेल का माझं, फॅन तर मला ऑपरेट करता येईल, फॅन माझा रन होईल, पण लॅम्प ग्लो होईल का, नो सर. का ग्लो होणार नाही, कारण करंट काय आहे की करंटला पाथच नाहीये, करंटला जाण्याकरता जागाच नाही राहत तिथं. ओके, तसंच काय असू शकतं की या केसमध्ये आहे ना तुमचा R1 आणि रेजिस्टर R0 अॅक्युम्युलेटर वगैरे मध्ये ट्रॅक्स दिलेले असतील त्यांनी, पण तुमच्या ते बाकी याच्यामध्ये तसे नाही आहेत पॉसिबल, ज्याच्यामधून माझा सिग्नल जो आहे तो ट्रान्सफर नाही होणार. ओके, सो दॅट्स वाय इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू डायरेक्टली ट्रान्सफर द डेटा बिटवीन रेजिस्टर टू रेजिस्टर. दॅट इज द ड्रॉबॅक. This is one of the drawback of your 8051 microcontroller. Register to register data transfer is not possible. Okay, if you want to transfer the data from one register to another register, you need to do in 2 steps. म्हणजे आता मला R0 चा डेटा R1 मध्ये जर घ्यायचा असेल, R0 to R1, तर मला डायरेक्ट नाही घेता येणार. मला R0 चा डेटा कुठे घ्यावा लागेल, आधी R0 पासून अॅक्युम्युलेटर मध्ये आणि अॅक्युम्युलेटर पासून R1 मध्ये. Is it clear? So it is a 2-step process that I need to follow for 8051. बट इन ऍडव्हान्स मायक्रोकंट्रोलर ऑर्डिनो जर असेल किंवा याच्या त्यामध्ये तसं दिलेलं नाहीये. ओके, त्यामध्ये बाकीच्या नंतरचे मायक्रो प्रोसेसर आहेत त्यामध्ये पॉसिबल आहेत तुम्हाला. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? ओके, सो डेटा म्हणजे काय, तुमचा डेटा म्हणजे सिग्नल आहे. 0101 करंटचाच फ्लो आहे. शेवटी मायक्रो कंट्रोलर असेल, मायक्रो प्रोसेसर असेल किंवा कुठलाही कम्प्युटर आहे, हे कशावर वर्क करते, इलेक्ट्रिसिटीवर. आणि इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर ते वर्क करणारच नाही. आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, करंट आहे. आणि करंटला फ्लो होण्याकरता काय लागतं, पाथ. सो जिथं पाथ आहे ना त्याच्यामध्ये माझा सिग्नल फक्त काय जाणार आहे, 0101 इन द फॉर्म ऑफ 01. ओके, मग तो डिस्क्रीट सिग्नल असेल. इन्स्टेड ऑफ अॅनालॉग सिग्नल वी आर गोइंग टू सेंड ऑन ऑफ पल्सेस. म्हणजे तुमची स्क्वेअर वेव्ह फॉर्म असेल, दॅट वेव्ह फॉर्म विल बी लाईक दिस वन. ओके, इट शुड बी ऑन फॉर सम टाइम, ऑफ, ऑन ऑफ, ऑन ऑफ. सो इट इज 10 10 10. Okay, so these pulses are going to be on, and based on that particular thing that some devices are on and off. So these addressing modes are very important. इथं सर्वात इम्पॉर्टंट काय आपल्याला, ऍड्रेसिंग मोड. तर ऍड्रेसिंग मोड आपण उद्या परत एक वेळ रिवाइज करूया, कारण ऍड्रेसिंग मोड